2 सप्टेंबरला सरकारनं काढलेल्या GR नुसार हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीची कार्यपद्धती आता जाहीर करण्यात आली आहे। समिती सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असतील। अर्जदारांना कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर तालुका समिती गाव पातळीवरच्या समितीकडे छाननीसाठी अर्ज देईल। या छाननीच्या अहवालानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, GRच्या अंमलबजावणीसाठी कशा पद्धतीनं आता स्थानिक पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत आणि काय योजना आखली गेली आहे? आपण पाहतो की सगळ्यांना प्रतीक्षा होती की अर्ज नेमका कसा करायचा आहे, कुठले पुरावे या ठिकाणी जोडायचे आहेत आणि कशा पद्धतीने हा अर्जचा प्रवास होईल, हे सगळ्या संदर्भातली एक SOPच या ठिकाणी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती SOP मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवण्यात आली आहे। त्यानुसार पहिला यातला जो अर्ज करायची पद्धत आहे ती या ठिकाणी आपण समजून सांगूया की अर्जदार हा मराठा समाजातील भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असल्याच्या जमिनीच्या मालकीचा पुरावा त्याला या ठिकाणी सादर करावा लागणार आहे आणि वरील प्रमाणे पुरावा नसल्यास 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ज्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे। शिवाय अर्जदाराच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्ती कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व अर्जदार यांना त्याचे नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे संबंधित नातेवाईकांचं देखील पत्र या ठिकाणी सादर करायचं आहे आणि असा अर्जदाराकडे अर्जाची पुष्टता असणारे इतर पुरावे जर असतील ते देखील या ठिकाणी जोडायचे आहेत आणि असा अर्ज तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरीय समिती अर्जदार यांचे अर्जाची छाननी करून शासन निर्णयानुसार गाव पातळीवर गठीत समिती जी केली आहे त्याच्याकडे तो परत चौकशीसाठी या ठिकाणी पाठवणार आहे आणि गाव पातळीवर गठीत स्थानिक समिती अर्जदार यांची गावातील वयस्कर, ज्येष्ठ, पोलीस पाटील अशा नागरिकांसमक्ष चौकशी करून अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करणार आहे आणि तालुकास्तरीय समिती गाव पातळीवरील गठीत समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालाचे अवलोकन करून सदर अर्जाचे शिफारस करील व त्यानुसार अर्जदार विहित कार्यपद्धती सक्षम अधिकारी यांच्याकडे योग्य कारवाईसाठी पाठवण्यात येईल। त्यामुळे अर्ज कसा करायचा आणि त्याचा कसा प्रवास होईल याची एक SOP या ठिकाणी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच SOP नुसार उद्यापासून मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी समिती ज्यामध्ये ग्रामसेवक आहे आणि इतर जे अधिकारी आहेत, तलाठी आहे आणि कृषी अधिकारी आहे यांना प्रशिक्षण देखील देणार आहेत आणि ते कुठली कागदपत्र तपासायची, कशी तपासायची आहेत हे सगळं सांगितलं जाणार आहे। मात्र शासनाने एक SOP या ठिकाणी सादर केलेली आहे अर्ज करण्याची आणि त्याच्या अर्जाच्या प्रवासाची। प्रज्ञा, बरोबर आहे। त्यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल आता सरकारी पातळीवर देखील पुढे टाकलं गेलंय। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या